नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. जुलै 2026च्या महागाई भत्त्याबाबत मोठी चर्चा सुरू असून त्याचवेळी 8व्या वेतन आयोगाबाबतही कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नेमकं काय घडत आहे, DA किती वाढू शकतो आणि याचा पगारावर काय परिणाम होईल, हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठ्या बातम्या चर्चेत आहेत. पहिली म्हणजे 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आणि दुसरी म्हणजे त्यापूर्वी महागाई भत्त्यात वाढ होऊ शकेल का. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की नवीन वेतन आयोग येणार असेल तर सरकार पुन्हा महागाई भत्ता वाढवेल की कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरेल. चला तर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी असाल, जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर आजची बातमी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते. कारण 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा सुरूच आहे. पण त्याआधी आणखी एक मोठा दिलासा अपेक्षित आहे. जुलै 2026 पासून महागाई भत्ता DA वाढणार का? कर्मचाऱ्यांना 2 ते 3% महागाई भत्ता मिळेल का? त्यांना सुमारे 2 किंवा 3% महागाई भत्ता मिळेल का? आणि 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर त्यात वाढ होईल का? तुम्हालाही ते समजू लागेल. सध्या प्रत्येकाच्या मनात असे अनेक प्रश्न घोळत आहेत. म्हणून सर्वप्रथम DA म्हणजे काय हे समजून घेऊया. महागाई भत्ता म्हणजे काय? सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना वाढत्या महागाईपासून दिलासा देत आहे. या प्रमाणात महागाई भत्ता नावाची एक अतिरिक्त रक्कम दिली जाते. अन्न, पेट्रोल, गॅस, भाडे आणि इतर दैनंदिन खर्च खरेदी करताना बाजारपेठ वस्तूंची किंमत वाढते. खर्च वाढल्यास कर्मचाऱ्यांचे उत्पन्न कमी होऊ नये यासाठी सरकारी महागाई भत्ता DA वाढवते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता म्हणजे DA वर्षातून दोनदा, पहिल्यांदा जानेवारीत आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये सुधारणा केली जात आहे. तथापि अधिकृत घोषणा सहसा काही महिन्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये केली जाते. सध्या केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना 60% महागाई भत्ता मिळतो. जानेवारी 2026 मध्ये सरकारने महागाई भत्त्यात 2% वाढ केली. आता असे मानले जात होते की दुसरी दरवाढ अपेक्षित आहे. या दरवाढीनंतर दर 58% वरून 60% पर्यंत वाढू शकतो. आता सर्वांचे लक्ष जुलै 2026च्या महागाई भत्त्यावर आहे. महागाई पाहता सरकार यावेळीही महागाई भत्ता वाढवेल अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे. पण प्रश्न असा आहे की किती? महागाई भत्ता निश्चित करण्याचा आधार ग्राहक किंमत निर्देशक म्हणजे CPI, औद्योगिक किमतीसाठी ग्राहक किंमत निर्देशांक आहे. कामगार ही आकडेवारी महागाई किती वाढली आहे हे दर्शवते. मे 2026 पर्यंत उपलब्ध असलेल्या CPI डेटानुसार असे दिसून येते की महागाई उच्च पातळीवर आहे. जूनमधील आकडेवारी अशीच राहिल्यास जुलै 2026 पासून महागाई निर्देशांक DA 2 ते 3% वाढण्याची शक्यता आहे. जर DA 2% वाढला तर 60% वरून 62% होईल आणि जर DA 3% वाढला तर ते 63% पर्यंत पोहोचू शकते, कारण ते आधीच 60% आहे. तथापि हे लक्षात घ्या की सरकारने अद्याप हा आकडा अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. हे केवळ उपलब्ध महागाईच्या आकडेवारीवर आणि सध्याच्या परिस्थितीवर आधारित आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता हा केवळ अतिरिक्त भत्ता नसून वाढत्या महागाईशी सामना करण्यासाठी महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. त्यामुळे प्रत्येक 6 महिन्यांनी होणाऱ्या DA पुनरावलोकनकडे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले असते. अहवाल येत आहे आणि त्यांच्या आधारे तर्क-वितर्क लावले जात आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 8वा वेतन आयोग लागू होताच आपल्याला महागाई भत्ता म्हणजे DA मिळेल का? ते बंद केले जाईल का? याचे उत्तर नाही असे आहे.
खरे तर जेव्हा नवीन वेतन आयोग लागू होईल तेव्हा तुम्हाला तोपर्यंत मिळत असलेला महागाई भत्ता नवीन मूळ वेतनात समाविष्ट केला जाईल, जोडले जाते. याला DA मर्ज म्हणतात. त्यानंतर नवीन मूळ वेतनाच्या आधारावर DAची पुनर्गणना केली जाते. याचा अर्थ असा की महागाई भत्ता संपुष्टात येत नाही, उलट नवीन प्रणाली अंतर्गत तो पुन्हा लागू केला जातो. त्यामुळे 8वी वेतन श्रेणी लागू होईपर्यंत महागाई भत्ता प्रभावी राहील. अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असा गैरसमज असतो की 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता पूर्णपणे बंद होईल. प्रत्यक्षात तसे होत नाही. आधीचा DA नवीन मूळ वेतनात विलीन केला जातो आणि त्यानंतर नव्या मूळ वेतनाच्या आधारे पुन्हा महागाई भत्ता वाढवण्याची प्रक्रिया राहते. जोपर्यंत आयोगाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता मिळत राहील. सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. ची मुदत आधीच देण्यात आली आहे, पण आयोग आपल्या शिफारसी कधी सादर करेल, सरकार त्यांची अंमलबजावणी कधी करेल, हे अनिश्चित आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार च्या मते याचा पूर्ण परिणाम 2027 पर्यंत दिसून येईल. याचा अर्थ असा आहे की सध्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आशा जुलै 2026 साठीचा DA आहे. तज्ज्ञांच्या मते 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आयोगाच्या शिफारसी, सरकारचा निर्णय आणि त्यानंतरची शासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही काळ लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत कर्मचाऱ्यांसाठी जुलै 2026 मधील महागाई भत्ता वाढ हा सर्वात महत्त्वाचा आर्थिक दिलासा ठरू शकतो. हे हक्कांशी देखील संबंधित आहे. आम्ही अजूनही 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहोत, पण त्याआधी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मिळेल 4% आणि महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे. तथापि सरकारने अधिकृत घोषणा केल्यानंतरच अंतिम निर्णय स्पष्ट होईल. पुढील काही आठवड्यात जून महिन्याचा CPI डेटा आणि त्यानंतर केंद्र सरकारची अधिकृत घोषणा याकडे सर्वांचे लक्ष राहील. अधिकृत निर्णय आल्यानंतरच DA किती टक्क्यांनी वाढणार आणि त्याचा पगार व पेन्शनवर नेमका किती परिणाम होणार हे स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत घोषणेची वाट पाहणे योग्य ठरेल. तुम्हाला काय वाटते? यावेळी DA 2% वाढेल की 3%? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.